नमस्कार मंडळी. तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ मध्येच पाहावासा नाही वाटला, तुम्हाला पुढे जायचं असेल तर प्लीज कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय किंवा लिहा श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज आपण बोलणार आहोत भोगीबद्दल. भोगी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संक्रांतीच्या अगोदर येणारा सण आहे. त्याच्यामध्ये आपण मिक्स भाजी बनवतो, म्हणजे त्याच्यामध्ये वांग, बोरं, पेरू, अशा शेंगा वगैरे मिक्स करून ती भाजी बनवली जाते. बट मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ती फक्त आपण त्या भाजीबद्दल नाही बोलणार. भोगी हा सण काय आहे, त्याच्यामध्ये आध्यात्मिक काय गोष्टी आहेत जे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. म्हणजेच आपण भोगीमध्ये काय काय करू शकतो, मानसिकसुद्धा. फक्त भाजी खाण्यापुरताच तो सण नाही आहे. तर भोगी म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला माहीत असतं असं आपण समजतो. पण खरं सांगायचं तर भोगीचा अर्थ आणि त्यामागचं तत्त्वज्ञान आपण फारसं खोलात जाऊन कधीच समजून घेत नाही. भोगी या शब्दाचा अर्थ आनंद घेणारा किंवा उपभोग घेणारा असा होतो. म्हणजे तो आयुष्याचा आनंद स्वीकारतो. निसर्गाने दिलेलं अन्न, समाधान आणि समृद्धी कृतज्ञतेने उपभोगतो तो भोगी. आणि याचा अर्थ म्हणजे याच अर्थाने भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे साधारणपणे 13 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भोगी हा सण पाहता पाहता एका दिवसापुरता मर्यादित वाटतो, पण प्रत्यक्षात तो संपूर्ण वर्षाच्या मानसिकतेची दिशा ठरवणारा सण आहे किंवा ठरवणारा दिवस आहे. कारण या दिवशी आपण फक्त सण साजरा नाही करत, तर जुने सोडून नवीन स्वीकारण्याचा एक ठाम निर्णय घेतो. भोगीच्या दिवशी घरातील जुन्या तुटलेल्या निरुपयोगी वस्तू जाळण्याची जी परंपरा आहे, जी काही ठिकाणी आहे, ती केवळ स्वच्छतेसाठी नाही, ती एक मानसिक प्रक्रिया आहे. ही आग आपल्याला सांगते की ज्या गोष्टी आता उपयोगाच्या नाहीत, ज्या अडथळा बनत आहेत, त्या सोडण्याची हिंमत दाखवा. पूर्वीच्या काळात भोगीचं महत्त्व फार मोठं होतं, विशेषतः शेतकरी समाजात. कारण हा काळ म्हणजे हिवाळ्याच्या शेवट आणि उत्तरायणाची सुरुवात. सूर्य आपली दिशा बदलतो, दिवस मोठे होतात आणि शेतामध्ये नवीन पिकांची आशा निर्माण होते. म्हणूनच भोगी हा सण शेतीशी थेट जोडलेला आहे. या दिवशी चांगल्या पिकासाठी, भरघोस उत्पादनासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. अनेक ठिकाणी इंद्रदेवाची पूजा केली जाते, कारण पाणी, पाऊस आणि शेती यांचा अतूट संबंध आहे. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की संक्रांत हा सण खूप ठिकाणी, खूप राज्यांमध्ये, आपल्या देशांच्या विविध भागामध्ये साजरी केला जातो. आणि त्याचा अर्थ असा आहे की तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केला जातो. आपल्या इथे भोगी वेगवेगळ्या भाज्या बनवून, म्हणजे मिक्स भाजी बनवून साजरी केली जाते. तर भोगी हा खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या देवाची पूजा करून सुद्धा साजरी केली जाते. तर भोगीच्या दिवशी पेटवली जाणारी आग ही केवळ लाकूड किंवा जुने कपडे जाळण्यासाठी नसते, ती एक प्रतिकात्मक अग्नी असते. या आगीत लोक आपल्याला मनातले जुने विचार, अपयशाची भीती, नकारात्मकता, राग, मत्सर आणि दुःख जाळतात. काही लोक हे शब्दांत व्यक्त करतात, तर काही मनातच संकल्प करतात. पण जो संकल्प मनापासून केला जातो तो न कळत मनावर परिणाम करतो. म्हणूनच भोगी हा केवळ धार्मिक सण नाही, तर मानसिक शुद्धीकरणाचाही दिवस आहे. तर मंडळी, तुम्हाला कळतंय ना काय आहे तर भोगी? चला, या दिवशी विशेष महत्त्व असं असतं ते अन्नाला. भोगीच्या दिवशी खाल्लं जाणारं अन्न हे फक्त चवीसाठी नसतं, तर आरोग्यासाठी असतं. बाजरीची भाकर, तीळ लावलेली भाजी, खिचडी, बाजरीच्या भाकरीला थोडं तीळ टाकलेले त्याच्यामध्ये,
भाजीमध्ये सुद्धा तीळ टाकलेले, खिचडी आणि विविध भाज्यांपासून बनवलेली खास भोगीची भाजी हे सगळं शरीराला उष्णता देणारं, ताकद देणारं, हिवाळ्यात उपयोगी असं अन्न आहे. या भाजीत अनेक प्रकारच्या भाज्या असतात, ज्यामुळे शरीराला विविध पोषक घटक मिळतात. म्हणजेच भोगी आपल्याला सांगते की सण साजरा करतानाही शरीराची काळजी घ्यायला विसरू नका. भोगी आणि योगी यामधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. भोगी म्हणजे उपभोग घेणारा पण अतिरेक न करता, तर योगी म्हणजे आत्मसंयम पाळणारा. आपल्या संस्कृतीत हे दोन्ही टोक नाहीत, तर एक संतुलन आहे. भोगी आपल्याला आनंद स्वीकारायला शिकवतं, तर योगी आपल्याला मर्यादा पाळायला शिकवतो. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या दोन्ही गुणांचा समतोल हवा. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात भोगीचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो, कारण आपण सतत काहीतरी धरून ठेवतो. जुने दुःख, जुने अपमान, जुनी भीती. भोगी आपल्याला सांगते, हे ओझं खाली ठेवा, कारण ओझं घेऊन पुढे जाता येत नाही. नवीन वर्षाची सुरुवात करायची असेल तर आधी जागा मोकळी करावी लागते. भोगी हा आनंदाचा सण आहे, पण तो जबाबदारीचीही आठवणी करून देतो. निसर्गाने दिलेले अन्न, सूर्याची ऊर्जा, पाण्याचं महत्त्व या सगळ्याबद्दल कृतज्ञ राहण्याचा हा दिवस आहे. भोगी आपल्याला शिकवते की उपभोग घ्या, पण निसर्गाशी भांडण करू नका, कारण समृद्धी ही फक्त घेण्यात नाही तर जपण्यातही असते. तर शेवटी इतकंच म्हणता येईल की भोगी फक्त एक सण नाही, तो एक विचार आहे. जुनं सोडण्याचा, नवीन स्वीकारण्याचा, आनंदाने जगण्याचा आणि सकारात्मकतेने पुढे जाण्याचा. भोगी आपल्याला शिकवते की आयुष्य उपभोगण्यासाठी आहे, पण सजगपणे. आणि जेव्हा आपण हे समजून घेतो, तेव्हा भोगीचा खरा अर्थ आपल्या आयुष्यात उतरतो. तर मंडळी, हा होता भोगीचा अर्थ आणि त्याचे महत्त्व. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, प्लीज 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 कमेंटमध्ये सांगा तुम्ही भोगी कशा प्रकारे साजरी करणार आहात. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आणि कमेंट केल्याबद्दल आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल. चला तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तर तुम्हाला भोगीच्या भाजीमध्ये असलेले कोणता पदार्थ जास्त आवडतो? म्हणजे बोर जे शिजलेलं असतं, पेरू, नेमका कोणता आवडतो ते मला प्लीज 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 कमेंटद्वारे कळवा. मला तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बोर आवडतं, पण ते किडकं नसावं एवढंच. पण प्लीज तुम्हाला काय आवडतं हे नक्की कळवा. थँक्यू, बाय.